नमस्कार आणि स्वागत आहे. चला एका विचित्र परिस्थितीपासून सुरुवात करूया. 2025 हे वर्ष टेक जगतासाठी खूप खडतर ठरलं. हो, खरंय. AI आणि आर्थिक मंदीमुळे Amazon, मायक्रोसॉफ्ट, इंटेल सारख्या कंपन्यांनी जगभरात 1 लाखाहून अधिक लोकांना कामावरून काढून टाकलं. हे एकीकडचं चित्र. आणि दुसरीकडे आहे आपलं महाराष्ट्र. आर्थिक सर्वेक्षणानुसार विचार करा, देशात येणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी म्हणजे FDI पैकी जवळपास 1/3 म्हणजे 31% महाराष्ट्रात येत आहे. 1/3 हो, आणि देशातल्या एकूण स्टार्टअप्सपैकी जवळजवळ 24% महाराष्ट्रात आहेत. आणि देशाच्या एकूण GVA म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आर्थिक उत्पन्नात राज्याच्या सेवा क्षेत्राचा वाटा 15.52% आहे. हे आकडे खूप काही सांगून जातात. बरोबर. आणि हाच तो विरोधाभास आहे जो मला खूप रंजक वाटतो. एकीकडे जगभरात IT मध्ये नोकऱ्या जात आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्र एक ग्लोबल IT हब बनण्याचं स्वप्न पाहतोय. हे होणार कसं? बरोबर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई टेक वीकमध्ये AI आधारित प्रशासनाचं जे विजन मांडलं, त्यामागे नक्की काय तयारी आहे? आज आपण याच गोष्टीचा सखोल आढावा घेणार आहोत. नक्कीच. आपण प्रामुख्याने 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करू: सरकारची धोरणं, पायाभूत सुविधा म्हणजे जमिनीवरची तयारी, आणि या बदल्यासाठी आपलं मनुष्यबळ कसं तयार होत आहे. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया त्या पायापासून ज्यावर ही सगळी इमारत उभी राहणार आहे, म्हणजे सरकारी धोरणं. अनेकदा असं होतं की घोषणा तर मोठ्या होतात, पण त्या कागदावरच राहतात. महाराष्ट्राच्या बाबतीत 2023ची IT पॉलिसी किती वेगळी आहे. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे, पण इथे सरकारने एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम केलेलं दिसतं. या सगळ्या धोरणांना आपण सोपं करण्यासाठी 3 भागांमध्ये विभागू शकतो. अच्छा. पहिलं, मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी. दुसरं, आपल्या स्थानिक तरुण उद्योजकांना मदत करण्यासाठी. आणि तिसरं, या सगळ्यांसाठी लाल फितीचा कारभार कमी करण्यासाठी. तराने सांगाल का, मोठ्या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी काय विशेष आहे? त्यासाठी आहे 2025ची ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर म्हणजेच GCC पॉलिसी. आता GCC म्हणजे काय? हां, तेच विचारणार होते. तर अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आपली महत्त्वाची कामं जसं की रिसर्च, डिझाईन, फायनान्स यासाठी भारतात जी केंद्रे उघडतात त्यांनाच GCC म्हणतात. बरोबर. अगदी बरोबर, त्यांनाच GCC म्हणतात. आणि या पॉलिसीनुसार जर अशी कंपनी महाराष्ट्रात आली तर त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर आणि निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांवर आधारित मोठं भांडवली अनुदान मिळेल. म्हणजे थेट आर्थिक मदत. हो, हे अनुदान लहान GCCसाठी 10 कोटींपासून ते मोठ्या GCCसाठी 100 कोटी रुपयांपर्यंत असू शकतं. म्हणजे थेट आर्थिक फायदा. म्हणजे मोठ्या माशांना आकर्षित करण्यासाठी एक चांगलं जाळं टाकलं आहे. पण मग आपल्या स्थानिक स्टार्टअप्सचं काय? त्यांच्यासाठी काही आहे का, की सगळं लक्ष फक्त परदेशी कंपन्यांवरच आहे? नाही, अजिबात नाही. आणि हाच धोरणाचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्र स्टार्टअप, एंटरप्रेन्योरशिप आणि इनोव्हेशन पॉलिसी 2025 खास याचसाठी आहे. या अंतर्गत महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी म्हणजेच MSINS नावाची एक संस्था आहे, जी या स्टार्टअपसाठी एका मोठ्या भावासारखा काम करते. मोठ्या भावासारखा? हो, म्हणजे कॉलेजच्या कट्ट्यावर बसून आपण काहीतरी नवीन करूया म्हणणाऱ्या मुलांना आता फक्त कल्पना नाही तर सरकारच्या मदतीने पहिला चेक मिळवण्याची संधी आहे. त्यांना सुरुवातीच्या टप्प्यात आर्थिक मदत म्हणजे सीड फंडिंग आणि योग्य मार्गदर्शन देण्याचं काम ही संस्था करेल. वाह! म्हणजे मोठ्या कंपन्या आणि स्टार्टअप्स दोघांनाही एकाच तळ्यात वाढायला पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. पण या सगळ्यासाठी पैसा लागेल. गुंतवणुकीचं काय? इथेच तिसरा भाग महत्त्वाचा ठरतो. सरकारने नुकतंच 1.35 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. 1 मिनिट, आकडा परत सांगा. 1,35,000 कोटी रुपये. ही रक्कम प्रचंड आहे. म्हणजे आपण फक्त काही IT पार्कबद्दल बोलत नाही आहोत, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलण्याची ही योजना आहे. पण एवढा पैसा योग्य ठिकाणी योग्य वेळेत वापरला जातोय हे कसं सुनिश्चित करणार? इथेच तर अनेकदा घोळ होतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच सरकारने महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कायदा 2023 लागू केला आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश हाच आहे की कंपन्यांना परवानगीसाठी सरकारी कार्यालयांमध्ये चक्कर माराव्या लागू नयेत. म्हणजे सिंगल विंडो सिस्टम सारखं काहीतरी? त्याच्याही पुढे जाऊन सगळी प्रक्रिया सोपी आणि वेगवान केली जाईल.
म्हणजे एकदा गुंतवणूक आली की ती लाल फितीत अडकून पडणार नाही याची काळजी घेतली जात आहे. आणि हो, 2023च्या मुख्य आयटी धोरणात ॲनिमेशन, गेमिंग आणि कॉमिक्स म्हणजे AVGC सारख्या नव्या क्षेत्रांवरही विशेष लक्ष दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र फक्त पारंपरिक आयटीमध्येच नाही तर मनोरंजनाच्या या नव्या डिजिटल जगातही आघाडीवर राहू शकेल. ठीक आहे, म्हणजे कागदावर तर योजना उत्तम दिसतात. पैसा आणण्यासाठी आणि तो वापरण्यासाठी एक चौकट तयार केली आहे. पण आता महत्वाचा प्रश्न, ही सगळी गुंतवणूक नक्की कुठे जाते? म्हणजे जमिनीवर काय तयारी सुरू आहे? आपण थेट मुद्द्यालाच हात घातला. या सगळ्या डिजिटल क्रांतीचा पाया आहे डेटा. आणि डेटा साठवण्यासाठी लागतात डेटा सेंटर्स. हो. इथेच महाराष्ट्राने एक मोठी आघाडी घेतली आहे. नवी मुंबई आज भारताची डेटा सेंटर राजधानी बनली आहे. देशाच्या एकूण डेटा सेंटर क्षमतेपैकी तब्बल 44% क्षमता एकट्या नवी मुंबईत आहे. 44%? हो, गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या जागतिक कंपन्या इथे हजारो कोटींची गुंतवणूक करत आहेत. एक मिनिट, 44% म्हणजे जवळपास निम्मा वाटा. याचा खरा अर्थ काय? हे केवळ मोठ्या इमारती उभ्या करण्यापुरतं मर्यादित आहे की यामागे काही मोठी रणनीती आहे? यामागे खूप मोठी आणि धोरणात्मक झेप आहे. हे समजून घ्या की जेव्हा जगभरातील कंपन्या AI आणि मशीन लर्निंगसाठी प्रचंड डेटावर अवलंबून आहेत, तेव्हा ज्याच्याकडे हा डेटा सुरक्षितपणे साठवण्याची आणि वेगाने प्रक्रिया करण्याची क्षमता आहे, तोच खरा किंगमेकर ठरणार. अच्छा. याचा अर्थ महाराष्ट्र केवळ सॉफ्टवेअर बनवणारा प्रदेश नाहीये, तर भारताच्या संपूर्ण डिजिटल जगाचा फिजिकल कणा किंवा डिजिटल लँडलॉर्ड बनत आहे. डिजिटल लँडलॉर्ड? हो, ही एक खूप जास्त टिकाऊ आणि दीर्घकालीन आघाडी आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर्स स्थलांतर करू शकतात, पण डेटा सेंटर्स नाही. वा, ही संकल्पना खूपच प्रभावी आहे. पण हा सगळा विकास फक्त मुंबई पुण्यापुरता मर्यादित आहे का? राज्याच्या इतर भागांचं काय? नाही. आणि हेच या योजनेचं वैशिष्ट्य आहे. सरकार विकासाचं विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. नागपूरमधलं मिहान-सीज म्हणजे MIHAN-सीज हे याचं उत्तम उदाहरण आहे. तिथे काय होत आहे? तिथे नवीन IT आणि उत्पादन कंपन्या येत आहेत. इतकंच नाही तर न्यू नागपूर नावाने एक संपूर्ण नवीन शहर जे जागतिक व्यापार आणि वित्तीय केंद्र असेल अशी महत्वाकांक्षी योजना आहे. आणि विदर्भाच्या पलीकडे? हो, अमरावतीमध्ये PM मित्र टेक्सटाईल पार्कच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. म्हणजे मुंबईत डेटा सेंटर्स, नागपुरात IT आणि फायनान्स आणि अमरावतीत आधुनिक वस्त्रोद्योग असा सर्वांगीण विकासाचा प्रयत्न दिसतो. आणि पुण्यासारख्या प्रस्थापित केंद्रांचं काय? हो, पुण्यातील हिंजवडीसारखे प्रस्थापित IT पार्कसुद्धा विसरलेली नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच तिथल्या समस्यांचा आढावा घेऊन त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. म्हणजे नवीन केंद्रे उभारण्यासोबतच जुन्या केंद्रांची देखभाल करण्यावरही भर दिला जात आहे. तर एकीकडे धोरणं तयार आहेत, दुसरीकडे डेटा सेंटर्स आणि IT पार्क्ससारखं हार्डवेअर उभं राहत आहे. पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे AI. तेच तंत्रज्ञान ज्यामुळे आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जगभरात नोकऱ्या जात आहेत. मग महाराष्ट्र या दुधारी तलवारीचा वापर कसा करत आहे? हा या संपूर्ण चर्चेतला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण AI हे आव्हान आणि संधी दोन्ही एकाच वेळी आहे. बरोबर. आव्हानाची बाजू आपण ॲक्सेंचर सारख्या कंपन्यांमध्ये पाहतो, जिथे AIमुळे हजारो लोकांच्या जुन्या भूमिका गैरलागू ठरल्या आणि त्यांना नोकरी गमावी लागली. हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. मग संधीची बाजू काय आहे? महाराष्ट्र सरकार AIचा वापर कसा करत आहे? संधीची बाजू प्रशासनात दिसते. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे महाक्राईम OS AI. महाक्राईम OS AI? हो, मायक्रोसॉफ्टच्या मदतीने तयार केलेला हा एक AI आधारित प्लॅटफॉर्म आहे, जो सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी वापरला जातो. गुन्हेगारांचे नमुने, त्यांची कार्यपद्धती या सगळ्याचं विश्लेषण करून हे AI पोलिसांना गुन्हे उकलण्यासाठी मदत करतं. म्हणजे प्रत्यक्ष गुन्हेगारी रोखण्यासाठी? हो. नागपुरात याचा यशस्वी प्रयोग झाल्यानंतर आता हे प्लॅटफॉर्म राज्यातील सर्व 1100 पोलीस स्टेशनमध्ये लागू केलं जाणार आहे. हे खूपच प्रभावी आहे. म्हणजे AIचा वापर केवळ कंपन्यांसाठी नाही, तर सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठीही केला जात आहे. पण हे झालं प्रशासकीय वापराचं उदाहरण. भविष्यातील तंत्रज्ञानामध्ये म्हणजे डीप टेक इनोव्हेशनमध्ये आपण कुठे आहोत? त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील रिसर्च, डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन म्हणजेच RDI योजना खूप महत्त्वाची आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारने 1,00,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 1,00,000 कोटी? हो, याचा मुख्य उद्देश कृषी, आरोग्य,
शिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये एआयचा वापर वाढवणे आणि क्वांटम कॉम्प्युटिंग, रोबोटिक्स यांसारख्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे हा आहे. पण एवढा मोठा निधी योग्य संशोधनासाठी वापरला जाईल याची काय खात्री? यासाठीच अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन म्हणजे ANRF ची स्थापना करण्यात आली आहे. ही संस्था केवळ निधी देणार नाही, तर कोणत्या क्षेत्रात संशोधन व्हायला हवं याची धोरणात्मक दिशा ठरवेल. आणि महाराष्ट्र, जिथे आधीच एक मजबूत शैक्षणिक आणि औद्योगिक पाया आहे, ते या राष्ट्रीय योजनेचा सर्वाधिक फायदा उचलण्यासाठी उत्तम स्थितीत आहे. ठीक आहे. म्हणजे आपण धोरणं पाहिली, पायाभूत सुविधा पाहिल्या आणि AI सारखं तंत्रज्ञानही पाहिलं. पण हे सगळं चालवण्यासाठी लागणार आहेत कुशल माणसं. पुणे मिररच्या एका लेखानुसार पुण्यातील IT हबमध्ये डेटा एंट्रीसारखी कामं आता AI करत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्य शिकणं भाग पडत आहे. मग या बदलत्या काळासाठी महाराष्ट्रातील तरुणांना कसं तयार केलं जात आहे? यासाठी सरकार 2 स्तरांवर काम करत आहे. एक आहे मोठ्या प्रमाणावर कौशल्य विकास आणि दुसरा आहे अगदी तळागाळात विज्ञानाची आवड निर्माण करणे. अच्छा. पहिल्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान म्हणजे PMKUVA सारख्या मोठ्या योजना आहेत. 2024 मध्येच या योजनेत 1.15 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी नावनोंदणी केली. इथे तरुणांना आजच्या बाजाराला आवश्यक असलेली कौशल्य शिकवले जातात. आणि दुसरा स्तर जो तुम्ही म्हणालात की तळागाळात विज्ञानाची आवड निर्माण करणे, त्याबद्दल सांगा. तो आहे सायन्स ऑन व्हील्स नावाचा एक अतिशय रंजक उपक्रम. ही एक फिरती विज्ञान प्रयोगशाळा असलेली बस आहे. पण या सगळ्या मोठ्या योजनांमध्ये सायन्स ऑन व्हील्स सारखा उपक्रम थोडा लहान नाही वाटत का? म्हणजे एका बसने फिरून कितीसा फरक पडणार आहे, की यामागे काही मोठी रणनीती आहे? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. संख्येच्या दृष्टीने पाहिलं तर हा उपक्रम लहान वाटू शकतो, पण याकडे संख्येने पाहू नका, प्रभावाने पहा. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक फिरती जादूची शाळा आहे. ज्या दुर्गम आदिवासी गावांमध्ये मोठ्या प्रयोगशाळा नाहीत, तिथे ही बस जाते आणि मुलांना विज्ञानाचे प्रयोग प्रत्यक्ष हाताळायला शिकवते. वाह! नुकतीच ही बस नाशिक जिल्ह्यातील 16 आदिवासी गावांमध्ये पोहोचली, जिथे 9,300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. आज जे मूल या बसमध्ये बसून पहिलं रोबोटिक सर्किट जोडतंय, तेच उद्या महाराष्ट्राच्या AI क्रांतीचा सैनिक बनू शकतं. म्हणजे ही एक प्रकारे भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. अगदी बियाणं पेरण्यासारखी गुंतवणूक आहे. खूपच छान कल्पना आहे. म्हणजे केवळ पदवीधरांना प्रशिक्षण देण्यावर नाही, तर शालेय मुलांपासूनच एक वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करण्यावर भर आहे. अगदी बरोबर. आणि याला जोडून निधी म्हणजे NIDI आणि इन्स्पायर INSPIRE सारख्या योजना आहेत, ज्या तरुण संशोधकांना आणि नवउद्योजकांना त्यांच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी आर्थिक मदत आणि मार्गदर्शन करतात. म्हणजे एक संपूर्ण साखळी तयार केली जात आहे. हो, शाळेत आवड निर्माण करायची, कॉलेजमध्ये संशोधनाला चालना द्यायची आणि त्यानंतर स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी मदत करायची. तर या संपूर्ण चर्चेतून एक स्पष्ट चित्र समोर येत आहे. जागतिक मंदी आणि टेक कंपन्यांमधील कर्मचारी कपातीच्या काळात महाराष्ट्र केवळ बचावात्मक भूमिकेत नाहीये. नाही, अजिबात नाही. तर आक्रमक धोरणं, मजबूत पायाभूत सुविधा आणि भविष्यवेधी मनुष्यबळ विकासाच्या जोरावर एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. अगदी बरोबर. राज्याची रणनीती ही केवळ सॉफ्टवेअरपुरती मर्यादित नाही, तर डिजिटल उद्दिष्टांना प्रत्यक्ष आर्थिक आणि भौतिक नियोजनाशी जोडणारी आहे. ही एक व्यापक आणि धाडसी योजना आहे. आता या योजनेचं यश हे केवळ तिच्या अंमलबजावणीच्या गतीवर आणि सातत्यावर अवलंबून असेल. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते. 2023च्या IT धोरणात सरकारने एक खूप मोठा पण कदाचित कमी चर्चेला गेलेला निर्णय घेतला आहे. कोणता? म्हणजे IT कंपन्यांना पारंपरिक झोनिंगच्या म्हणजे औद्योगिक किंवा निवासी क्षेत्राच्या नियमांमधून सूट दिली आहे. याचा साधा अर्थ असा की IT युनिट्स आता शहरात कुठेही उभारता येतील. या एका निर्णयामुळे महाराष्ट्राच्या शहरांचं भविष्य कसं बदलू शकतं? आपल्याला अनपेक्षित ठिकाणी अगदी निवासी वस्त्यांमध्ये नवीन टेक हब दिसतील का? आणि त्याचा आपल्या शहरांच्या नियोजनावर, रहदारीवर आणि स्थानिक समाजावर काय परिणाम होईल? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.